तुम्ही एवढे दिवस इंद्र याग केला. इंद्र किती वेळा तुमच्या पंक्तीला येऊन जेवला नाही बाबा. इंद्र प्रेरणा देतो जेवायला सर्किट हाऊसवर जातो आपलं बाबा. गोवर्धन याग जर केला ना, मी गॅरंटी देतो स्वतः गिरिराज जेवायला येते. आणि मग सगळ्यांना माहितीये इंद्र याग बंद केला आणि गोवर्धन याग चालू झाला. त्याची तयारी झाली. गेले गोवर्धनाची पूजा केली आणि तेवढ्यात नारदासम इंद्राकडे गेले. काय कुठून येणं झालं? नाव येऊन आलं. का नाही येईल अचानक? नाही, मोठा सप्ताह चालू. मग लय वाईट वाटलं. का? पत्रिकेत तुमचं नाव नाही. म्हणजे तो याग चालू झाला. उरकत आला. काय बघता तुम्ही? आणि पाहिलं रागवला मेघ आपलं इंद्र आणि सांगितलं मेघा जा वरून ठावावरून जा. आणि ते सावर्तक मेघ आले आणि पाऊस यायला सुरुवात झाली. आधी भुरभुर येऊ लागली. लागला तुषार येऊ आधी. तो गोबरा आधी काय येऊ लागला? बारीक बारीक पाऊस येऊ लागला. तेवढ्यात काही काही मंडळी म्हणजे म्हणलो होतो आम्ही या तज्जिरू बघा ह्या पोराचं ऐकू नका. आम्ही तेव्हा सांगत होतो आम्हाला काही लक्षण वेगळं दिसतंय. काय आभाळ आले, काय ढग आले. भगवान म्हणले काळजी नका ना करू. ए गोपाळांनो या रे. सगळ्या गोपाळांना आवाज दिला या रे. म्हणजे काय म्हणे आपण हा पर्वतच उचलू. काय काय म्हणायचं पर्वत उचलणं शक्य आहे का? फैजपूर एवढा सप्ताह करणं आपल्याला शक्य होईल का? हा पर्वत उचलणं शक्य आहे का? शक्य आहे का? भगवान म्हणजे तुम्ही काळजी करू नका. भगवंताने गोपाळांना आवाज दिला. गोपाळांनो गोपाळांनो अशा गोपाळांनी साथ दिली. गोपाळांनी साथ दिली. ज्येष्ठ काही काही मंडळी नको नको म्हणत होती, पण कृष्णाने सांगितलं गोपाळांनो चला. गोपाळांना विश्वास होता हे आकरीत बोलतं पण बोलण्यात तथ्य असतं. मग भगवंतानं हात लावला. पर्वत वर गेला आणि त्याच्या खाली सगळं गोकुळ 7 दिवस राहिलं. तो कोबराय म्हणतात कळलेचे नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरली. मी तर म्हणे सद्गुरुनाथाच्या कृपेने ह्या पोरांनी युवराज भाऊ आणि त्यांचे सर्व मित्र मंडळी त्यांनी हा गोवर्धन उचलला. ज्यांना नरुभाऊ गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांची प्रेरणा होती, यांचं मार्गदर्शन होतं. मोहननाथ महाराजांची कृपा होती, आशीर्वाद होते. दौरा मंडळाचं सहकार्य सक्रिय सहकार्य होतं. नेतृत्व करणारी मंडळी तशी होती आणि पळणारी तरुण पोरं होती. म्हणून हा पर्वत उचलला. मेघ आला पण त्याचं काही चाललं नाही. बरोबर ना? मेघ आला होता की नाही? आला होता पण त्याचं काही चाललं नाही. त्याला मी म्हंटलो बाजूला वाय बघा. घाबरला आपल्याला. आपलं वजन आपलं माणूस सामान्य छोटा माणूस महाराजा पोरांनी आणि बघा ना काय योगा योग आहे. तिथे 7 दिवस हे 7 दिवस आहे आणि तिथेही कळलेच नाही झाले किती दिवस. आणि मला वाटतं 7 दिवस कधी गेले इथे कळलेच नाही झाले किती दिवस. 7 दिवस कसे गेले कळाले. तिथे एक शब्द लय गोड आहे. कृष्णाचे सुखे भूक नाही. त्या गोकुळाच्या लोकांना 7 दिवस कसे गेले का कळालं नाही? माझा घननीळ सावळा कृष्ण सुंदर उभा होता. गोवर्धनधारी असा उभा होता आणि त्याच्याकडे पाहून सगळे तृप्त होते. कळालेच नाही. मला वाटतं इथं सुद्धा तो कृष्ण नाम जपाच्या रूपाने उभा होता, कीर्तनाच्या रूपाने उभा होता, हरिपाठाच्या रूपाने उभा होता. आणि त्याच्याकडे पाहून या गोष्टी झाल्या. म्हणून पुन्हा एकदा मी युवराज भाऊ आणि त्यांची सर्वच टीम महाराज पडद्या मागची मंडळी हे दिसणार नाही. पण एक सांगू 2 गोष्टी असतात.
युद्धाची आघाडी अवघड असते आणि सत्याची पिछाडी अवघड असते. युद्धात काय अवघड असतं? आघाडी. पुढं कोणी जायचं? सत्यात कन्हैया बाबा याच्या उलट असतं. आघाडीवर आमच्यासारखे भरपूर असतो. टाका गुलाबाच्या पाकळ्या टाका. आमच्या राजू भाऊच ते हे किती गुलाबाच्या पाकळ्या टाकतात, सगळे टाकतात. पण मंडळी तुम्ही टाकून मोकळे होतात, पण त्याच्यात बारीक बारीक किडे कोण्या कोण्या सांगीला जातात तर वळवळ करतात. त्याच्यात जे बारीक बारीक किडे असतात ना, ते कोण्या कोण्या सांगीला जातात तर काय वळवळ करतात. पण अडचण एक आहे, आम्ही कीर्तनाला खाजूही शकत नाही. म्हणजे तोंड दाबून बुक्याचा मार आहे. तुमचं प्रेम आहे त्याचा आम्ही स्वीकारू. आमचं काय होऊ, आमच्या शर्टाचे काय होऊ, पण तुमच्या गुलाबाच्या पाकळ्या स्वीकारू. पण मला असं वाटतं आमच्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकण्यापेक्षा कौतुकाच्या पाकळ्या ह्या पोरांवर तुम्ही टाकल्या पाहिजे. केलं पाहिजे कविता पोरांचं. त्याने हा कार्यक्रम एवढ्या गोड पद्धतीने केलाच नाही. भाऊ एक शब्द आहे, यशस्वी घडवला. यशस्वी घडवला. एखादं कार्य करणं आणि कडेला लावणं महत्वाचं नसतं. ते यशस्वीरित्या कडेला लागलं पाहिजे. संस्थेतील घटना जी असते, जेव्हा एखादी ट्रस्ट स्थापन केलं जातं ना, तेव्हा त्याची घटना लिहिली जाते. माझ्या अल्प माहितीनुसार घटना नसते महत्वाची, त्याची कार्यवाही महत्वाची असते. कारण घटनेमध्ये सवडीनुसार फेरबदल केले जातात. घटना कोणाला एक सांगू का, आता जर 5-10 मंडळी भेटली आणि विचारलं सप्ताह कसा करायचा, तर योजना अनेकाला सुचतील, पण त्याची कार्यवाही महत्वाची असते. म्हणून सप्ताह चालू झाला आणि आज यशस्वीरित्या शेवटापर्यंत आला. यामध्ये कौतुक आहे या पोरांचं, ही सगळी मंडळी. म्हणून पुन्हा एकदा या तरुण मंडळी करता एकदा टाळ्या वाजवतात. या गावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे की ज्यांनी नाथ महाराजाच्या परंपरेचे मोठे मोठे उत्सव पाहिलेले, त्या उत्सवामध्ये कष्ट केलेले. पूज्यपाद मोहननाथ बाबाच्या नेतृत्वात दरवर्षी कोणता ना कोणता एक मोठा कार्यक्रम होतच असतो. मला वाटतं बाबा 3 वर्ष झाली आपल्या शताब्दी महोत्सवाला. 3-4 वर्ष झाली. आगळा वेगळा शताब्दी महोत्सव मला वाटतं नरहरीनाथ महाराजांचा 225वा नरहरीनाथ महाराजांचा. उद्बोध महाराज, आदरणीय गुरुवर्य मोहननाथ महाराज यांनी मोठा केला, वादच नाही. त्याही कार्याचा आढावा घेणारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या गावात आहेतच. त्या ज्येष्ठ मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. खरं तर आजचा काल्याचं कीर्तन फारच जबाबदारीचं असतं, सगळ्या विषयाला न्याय द्यावा लागतो. म्हणून एक विचार अजून सांगून जातो, 1-2च वाक्यात बोलतो आता आणि पुढे जातो. हे कार्य एवढं चांगलं का घडलं, कारण म्हाताऱ्याने कर्मटपणा सोडला आणि पोराने उर्मटपणा सोडला म्हणून एवढं कार्य घडलं. मग या ज्येष्ठांना आनंद होत असेल की जेव्हा पोरं पळतात. हो, मी तर म्हणतो नक्कीच आमच्या नरोभाऊ सारखी मंडळी आहेत ना. हो, तुम्ही म्हणाल नरोभाऊचं नाव तुमच्या तोंडात फारच येतं. त्याचं कारण आहे मंडळी, त्याचं कारण आहे सत्ता वजा करता, राजकारण वजा करता आमच्या महाराजाची आणि नळभाऊची जी नाळ जुळली ना, ती शब्दाच्या पलीकडची. म्हणून एका वाक्यात बोलू का भाऊ विषयी, कीर्तनकार नसताना कीर्तनकार एवढं वजन संप्रदायात आहे भाऊचं. प्रत्येक स्नेहानुबंध आहे त्या पोटी. म्हणजे जेव्हा ही मंडळी ज्येष्ठ मंडळी आहेत, मला चेहरे माहिती आहेत पण माफी मागतो नाविकरांची, त्या ज्येष्ठांची मला नावं माहित नाहीत. हो, अशी मला चेहरे दिसतात की त्या पोरांना मार्गदर्शन करताना. कारण मी 3.5 दिवस झाले या गावात आहे की नाही. जे 2 तास येऊन जातो, व्हिजिट देऊन जातात त्याला नाही कळत, पण मी 3.5 दिवस झाले इथे. मी येतोय बरोबर प्रत्येक कार्यक्रमात हजर राहण्याचा माझा प्रयत्न आहे. ऐका, म्हणून ही ज्येष्ठ मंडळी, त्या ज्येष्ठ मंडळीला मोठा आनंद होत असेल की जेव्हा ही पोरं पळतात तेव्हा काय. 2च मिनिटात उदाहरण देतो. आई स्वयंपाकाला बसली की बारकी पोरगी येते, आई मी भाकरी करणार, आई मी चपाती करणार. आणि एकदम तिला पूर्ण ताटण पीठ देत नाही भागवत महाराज, तिला पहिल्या दिवशी छोटासा उंडा देते. का ती त्याच पिठाची काळी किट होईपर्यंत भाकर थांबत राहते, काळं करून टाकते. अशी प्रॅक्टिस करता करता एके दिवशी तिला एवढी गोड भाकर करता येते, सुंदर भाकर करते. का चपाती म्हणून
भाकरच बरी, चांगलं असतं आरोग्याला. ती भाकरी करते आणि भाकर पूर्ण झाली ना ती पळत जाते, आई मी भाकर केली. आई पाठ पडते. बाबा मी भाकर केली. ती पाठ पडते. ती सगळ्या गल्लीत ती भाकर घेऊन फिरते, मी भाकर केली, मी भाकर केली. सगळ्या गावाला आनंद होतो, पण सगळ्यात जास्त आनंद तिच्या आईला होतो. तिच्या आईला आनंद का होतो? तिला वाटतं बाई आता मी माहेरात 4 दिवस जरी जाऊन राहिले तर चूल काय बंद पडायची ना. आतापर्यंत मला अडचण होती, घरात स्वयंपाक करणारं कोणी नाही म्हणून मला बाहेर फिरायला जाता येत नव्हतं. आता माझी बाई मोठी झाली, माझी सून येईपर्यंत अशा ती भ्रमात असते, मला तो भाग नाही राहिला. त्या भ्रमाचा साक्षात्कार मुलाचं लग्न झाल्यावरच होतं. जगन्नाथ अण्णा म्हणायचे मोठ्या पोराचं लग्न म्हणजे वनवासाची तयारी. पोरगा तरुण झाला, अण्णाची भाषा, पोरगा तरुण झाला, हा भाजला पाहिजे, हा भाजला पाहिजे. तर लग्नाला एक शब्द काय? भाजला पाहिजे, त्याला भाज आली पाहिजे. बायकोला एक भाज शब्द आहे. एक शब्द काय आहे? भाज. हा भाजला पाहिजे. पण त्याला भाजण्याच्या नादात हे किती करपतात याचं भानच राहत नाही. बाई आता मी माहेराला जरी गेले तर पोरगी चुलबंद पडू देणार नाही. या ज्येष्ठ मंडळी, न्हावी गावामध्ये सुद्धा जे ज्येष्ठ मंडळी आहेत की ज्यांनी या गावातील परमार्थाचं नेतृत्व स्वीकारले, काही वर्ष चालवले, जेव्हा ही तरुण पोरं जेव्हा कार्य करतात त्यांची छाती भरून येत असेल. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. उद्या आम्ही असो अथवा नसो, पण भविष्यात हे राहतील हे समाधान. म्हणून पुन्हा एकदा न्हावीकरांचं कौतुक. दौरा गेल्या वर्षी फैजपूरला होता, या वर्षी न्हावीला आला. आणि महाराज असं आहे, आपल्याकडे नारळ दिलं जातं, पण ते नारळ कसं दिलं जातं सांगून जातो या निमित्तानं. नारळाला वरची एक बाजू असते, एक बुड असतं जिथून कोंब निघतो. जेव्हा आपल्या घरी आनंदाचा प्रसंग असतो तेव्हा नारळ बुडाच्या बाजूनं, बुड जे असतं ना जिथून झाड उगवतं, ती बाजू पुढच्याकडे केली पाहिजे, पुढच्याकडे केली पाहिजे. आणि जेव्हा प्रसंग दुःखाचा असतो आणि तेव्हा नारळ द्यावं लागतं, तेव्हा नारळ उलटा दिला पाहिजे. ही पद्धत आहे. म्हणून ते नारळ असा काय दिला जातो? इकडून कोंब वाढणार आहे ना, पुनरागमनायच. तुझी पूजा झाल्यानंतर, क्षमा याचना झाल्यानंतर देवाला एक पुनरागमनायच म्हणून एकदा अक्षता टाकून विनंती केली जाते, पुन्हा यायचं. म्हणून हा परिसर जसं त्या रेल्वे स्टेशनवर गेलेला टांग्यावाला एकदा पॅसेंजर पोहोचवले की टांग्याचं तोड गावाकडे करूनच राहतो, तसं नारळ फैजपूरकरांनी आम्हाला न्हावीची प्रस्तावना करूनच दिला होता. आणि या वर्षी दौरा मंडळाला नारायण न्हावीकर सांगलीची प्रस्तावना करूनच देतो. पण आता असाच उत्सव पुढच्या वर्षी आपल्याला कुठं भोगायचा आहे? सांगली या गावामध्ये भोगायचा आहे. ह्याच उत्सवाचा आनंद पुढच्या वर्षी सांगलीला होईल. त्याच्या पुढच्या वर्षी नारळ फिरेलच, बरोबर फिरेल. आणि मला वाटतं फैजपूर नंतर काय होईल युवराज भाऊ? मग ऐका मंडळी, फैजपुरातला म्हणजे मागेही झालेली तो भाग सोडून द्या, पण पुन्हा एकदा चालू झाला म्हणून एक शब्द वापरतो की हा उत्सव पहिला आहे पण शेवटचा नाहीये, ध्यानात ठेवा. पहिला नक्की पुन्हा चालू झालेला तरुण पोराच्या नेतृत्वात ज्येष्ठांच्या आशीर्वादाने, पण शेवटचा नाही. मग पुढच्या वर्षी डिसेंबर 21 डिसेंबर ते 28 डिसेंबर तिथी आहे मार्गशीर्ष वद्य षष्ठी ते त्रयोदशी. या कालावधीमध्ये एवढ्याच दिमाखात सप्ताह सांगलीला होणार आहे. सांगवीकर आलेले बघून घ्या. नेतृत्वाचं कौशल्य त्याही गावाला आहे. पुढच्या वर्षी तो उत्सव होणार आहे. असा उत्सव आला. नतुसिंग बाबांनी प्रचार प्रसाराकरता निर्माण केलेले हे कार्य, कधी जेव्हा वैकुंठातून आमचे नतुसिंग बाबा
जेव्हा या दौरा मंडळाचे हे कार्य पाहत असतील तेव्हा त्यांची छाती भरून निघत असेल. आणि ऐकलं का, नतसिंग बाबाला डोळ्याला पाणी लगेच यायचं, हृदय फार कोमल आणि प्रेमळ होतं. पण त्यांचे सुद्धा आज डोळे पाणावले असतील. वा रे माझं दौरा मंडळ, त्यांनाही आनंद झाला असेल. म्हणून या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना त्यामध्ये कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला. आश्वन नैव गजन नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बलिम दध्यात देव हो दुर्बल घातका. म्हणून माझ्यावरती जिम्मेदारी सोपवलेली आहे. आणि फार ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माझं जेवढं वय आहे ना तेवढं आयुष्य ज्यांचं परमार्थात गेलं अशी ज्येष्ठ मंडळी या दौऱ्यात आहेत. आणि आता माझ्या समोर आहेत. गुरुवारी तुकाराम बाबा आहेत, कन्हैया बाबा आहेत, तुळशीराम बाबा आहेत, लक्ष्मण महाराज आहेत, आदरणीय आबा आहेत. म्हणजे श्री गुरु नतसिंग बाबा मंदिर समाधी मंदिर टेंबे या संस्थेवर ज्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आदरणीय संजय सिंग आबा, तेही या चिंतनात उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी आहेत. त्याचा जसा आदरणीय हरिभक्तीपरायण धनराज महाराज रामकृष्ण आदरणीय धनराज महाराज आहेत. ही सगळी मंडळी आहेत. परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी आहेत. यांच्या उपस्थितीचा आनंद जसा आहे ना, यावर्षी या उत्सवामध्ये काहीच्या अनुपस्थितीची सल सुद्धा हृदयात आहे. उपस्थिती या सर्वांची आहे, याचा आनंद आहे. पण या वर्षी या उत्सवामध्ये 2 वर्षापासून श्री गुरु लक्ष्मण बाबा असं खुर्ची टाकून बसलेले असायचे या परिसरातल्या उत्सवात. ती सल होती. तर या वर्षी या दौरा मंडळामध्ये श्री गुरु नतसिंग बाबा समाधी मंदिर या ट्रस्टचं काम ज्यांनी खूप म्हणजे हितानं केलं असे आदरणीय वैकुंठवासी श्रीपती बाबा यांची अनुपस्थिती नक्कीच हृदयाला सलणारी आहे. पण या व्यासपीठावरून मी श्रीपती बाबाला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. कदाचित सुरुवातीला झाली असेल. आदरणीय श्रीपती बाबा हे या वर्षी उत्सवात नाही, पण त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आता अभंगाच्या दृष्टीने 2-2.5 तास बोलण्याचा प्रयत्न करतो.